सुप्रभात मंडळी. मागे म्हणजे 1 महिन्यापूर्वी जवळजवळ एक व्हिडिओ केलेला मी, त्यात तुम्हाला दाखवलेलं सगळ्या प्रकारचे अळी म्हणजे भाजीच्या बिया घातलेल्या, काकडी, भोपळा, कारलं, दोडकं, चिबूड, भेंडी, वाली आणि त्याच्याबरोबर ना हे मी लाल माठ म्हणजेच लाल भाजीचं बी पेरून गेलेले, मुंबईला गेलेले. आणि गंमत अशी झाली की भाजीचं बी पेरलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. बऱ्यापैकी बी वाहूनच गेलं असणार. मी आशाच सोडलेले की मला आल्यानंतर पालेभाजी मिळेल की नाही, पण गंमत अशी झाली की बऱ्यापैकी भाजी मिळाली. ही काय आताच आमचा राजू तोडून देतोय मला ती, आणि म्हणजे जरा समाधान वाटलं आहे. बऱ्यापैकी भाजी आज मिळाली मला. तर ही पालेभाजी तुम्ही कशी काय करता? आम्ही लसणीची फोडणी देतो, त्यात हिरवी मिरची आणि भरपूरसा कांदा. पालेभाजीत कांदा भरपूर असला की जरा चव बरी येते भाजीला. आणि काही जण इथे कोकणात पण ना खोबरेल तेलाची फोडणी देतात. मी खोबरेल तेलाची फोडणी देत नाही, पण ज्यावेळी भाजी शिजून तयार होते त्यावेळी वरून त्यात 2-4 थेंब आपले खोबरेल तेलाचे टाकते. भरपूरशी कांदा परतून झाला भरपूरसा की त्यावर मग ही आपली भाजी घालून थोडा वेळ चांगली परतायची. त्यात मग चवीपुरतं मीठ आधी घालायचं नाही, कारण भाजी ना चिरून अशी आपण कढईत टाकतो त्यावेळी ती अशी भरपूर दिसते आणि त्या अंदाजाने मीठ टाकलं तर भाजी खारट होण्याची शक्यता असते. म्हणून भाजी थोडी आळली ना, परतून मग ती आळली मग त्याच्यात अंदाजाने मीठ घातलं की ते बरोबर होतं. तर बऱ्याचशा गृहिणींना माहीत असणार, पण ज्या नवशिक्या आहेत त्यांच्यासाठी आपलं सांगते की पालेभाजी शिजायला टाकल्या तुम्ही मीठ घालू नका. ती जरा आळली की त्या अंदाजाने मीठ टाकलं की बरं. त्यानंतर वरून भरपूरसं आहे बघा खोबरं घालायचं पालेभाजी, तर त्याला चव पण बरी येते. अशी परतून पाणी अजिबात नाही, वाफेवर शिजवलेली भाजी आहे चांगली. आणि इतकी चवीला उत्कृष्ट होती ना, खत नाही, कुठलं केमिकल नाही, आपल्या गावच्या जमिनीतली गावठी लाल भाजी.